तर आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक या टॉपिकवरचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करूया. ओके, ओव्हरऑल टॉपिक जर पॉईंट वाईज जर विचार केला तर डेफिनेटली समजण्यासारखा आहे. ओके, 12thला सुद्धा हा इलेक्ट्रोस्टॅटिक तुम्हाला असणार आहे. हा 11चा जो इलेक्ट्रोस्टॅटिक आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा इलेक्ट्रोस्टॅटिक रिलेटेड बेसिक कन्सेप्ट्स आहेत. मी कालच्या लेक्चरमध्ये त्या कवर करायचा डेफिनेटली ट्राय केलेला आहे. सो त्या ज्या कन्सेप्ट्स होत्या त्या टाईप वाईज आपण मग काही न्यूमरिकल्स त्याच्यावरती बघूया. ओके, सो ॲज युजल मी न्यूमरिकल हवं तर डिस्प्ले करतो. पहिल्यांदा न्यूमरिकल रीड करा आणि ट्राय करा सोडवायचा. मी तुम्हाला इथं आन्सर प्रोव्हाइड करतो आहे. ओके, लुक ॲट द क्वेश्चन. ए पॉलिथीन पीस रब्ड विथ wool is found to have a negative charge of 4 into 10 to the minus 7. Then the number of electron transferred is. याचा एक बेसिक फॉर्म्युला मी सांगितलं होतं तुम्हाला. Q is equal to NE असं लक्षात ठेवायचं. Q is equal to NE. ओके, it means for one electron we can say that the charge is 1.6 into 10 to the minus 19 coulomb. But if there are number of electrons, then the charge is multiplied by those integral numbers, that is n. Okay, so Q is equal to n into E and we get, or we have to find out the n. So आपल्याला मग n find out करावं लागेल. So that is Q upon E म्हणूया simple. This Q is nothing but the charge. Okay, now what charge is to be? Negative charge 4 into 10 to the minus 7. But आता मला सांगा, निगेटिव्ह चार्ज जरी असला तरी आपल्याला मॅग्निट्यूड व्हॅल्यू त्याची 4 into 10 to the minus 7च घेतली पाहिजे. ओके, सो इट बिकम्स 4 into 10 to the minus 7 and what is E? That is 1.6 into 10 to the minus 90. बघा, याच्यावर थोडंसं असं लक्षात येतं की मायनस पॉवर जी आहे ती खाली आहे, ती जर वरती आली तर ती प्लस होईल. म्हणजे येणारा आन्सर जे आहे दॅट इज इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ ट्रान्सफर्ड इलेक्ट्रॉन्स असं येईल. सो आय विल सॉल्व दिस अँड give you the directly answer. 2.5 into 10 to the 2.5 into 10 to the plus 12. Yes, 2.5 into plus 12. So from wool to polythene piece rubbed with wool. So polythene, okay, negative charge असल्यामुळे सांगा मग wool to polythene ना. So 2.5 into 10 to the 12. okay, wool to polythene. याचं मी तुम्हाला काल सांगितलेलं आठवत आहे का बघा. wool to polythene मी सांगितलं होतं की एबोनाइट रॉड जर फर बरोबर रब केला तर एबोनाइट वरती निगेटिव्ह चार्ज त्या फर वरून ट्रान्सफर होतो. लाईकवाईज wool to wool to polythene. सो पॉलिथिनवरती कुठला निगेटिव्ह चार्ज, कारण चार्ज बघा क्वेश्चनमध्ये कुठला दिलेला आहे, निगेटिव्ह चार्ज दिले. सो दॅट्स वाय दिस इज द आन्सर. 2.5 into 10 to the 12. नेक्स्ट, ए चार्ज्ड कंडक्टर हॅज 1500 इलेक्ट्रॉन्स इन एक्सेस. द क्वांटिटी ऑफ चार्ज ऑन द कंडक्टर इज. सेम क्वेश्चन आहे, आपल्याला फाइंड आउट करायचा आहे चार्ज. सो हाच फॉर्म्युला यूज करायचा. Q is equal to NE. So we have to find out the Q. Okay, so remaining values are 1500 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे यांच्या ठिकाणी फक्त 1500 होणार इथं, इंटू 1.6 into 10 to the minus 19. सिम्पल. सो आता येणारा चार्ज हा साहजिकच मायनसमध्ये असेल. सो 2.4 into 10 to the minus 16. आता चार्ज आहे म्हटल्यानंतर तो कुलोममध्ये असेल. ठीक आहे, मी काही कॅल्क्युलेशन्स हे करत नाही, तुम्ही कॅल्क्युलेशन्स ट्राय करा, बट फॉर्म्युला आणि त्याची हिंट जी आहे ती लक्षात ठेवा. सो 2.4 into 10 to the minus 16, दॅट इज ए ऑप्शन. ए आन्सर इज करेक्ट. ओके, सो हा बेसिक टाईप आहे चार्ज आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा QNE याच्यामध्ये रिलेशन सांगणारा. नेक्स्ट एक आपण थोडंसं कुलोम्स लॉ रिलेटेड बघूया. कुलोम्स लॉ. ओके, so in a hydrogen atom the distance between proton and electron is 5.3 into 10 to the minus 11 meter. The electrical force of attraction between them will be. Very simple. दोन इलेक्ट्रॉनमधलं डिस्टन्स 5.3 into 10 to the minus 11. बघा काय लिहितो तुम्ही.
5.3 इंटू 10⁻11 मीटरियस, असंच आहे का? 5.3 इंटू 10⁻11. येस. आता हे 2 इलेक्ट्रॉन्समधलं आपण म्हणूया की डिस्टन्स आहे. ओके, सो दिस इज द आर. सो दिस आर इज नथिंग बट दिस व्हॅल्यू इन बिटवीन 2 इलेक्ट्रॉन्स. मग जर 2 इलेक्ट्रॉन्स असतील, 2 इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज असेल आणि 2 इलेक्ट्रॉनवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्यांच्यामध्ये जो काही फोर्स असेल तो फोर्स ऑफ रिपल्शन असेल. सो वी कॅन फाइंड द फोर्स ऑफ रिपल्शन बाय कुलोम्स लॉ. व्हॉट इज कुलोम्स लॉ? F is equal to 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R square. Simple. This is the formula of the Coulomb's law. So from this formula we can find. आता हा बघा, हा एक कॉन्स्टंटच आहे ना, आपल्याला इप्सिलॉन नॉटची पण व्हॅल्यू माहीत असते. ओके, सो याच्या व्हॅल्यूवरून आपण हा 9 × 10⁹ व्हॅल्यू येते बघा त्याची. 9 × 10⁹ ही व्हॅल्यू तुम्ही जरी पाठ केली, लक्षात ठेवली तरी चालेल. बघा ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू इंटू मला सांगा दोन्ही चार्जेस आपले कोण आहेत? दोन्ही चार्जेस आपले इलेक्ट्रॉन्स आहेत. एका इलेक्ट्रॉनवरती चार्ज किती असेल? 1.6 × 10⁻19. सो ऑब्वियसली जर दुसऱ्या इलेक्ट्रॉनचा चार्ज कन्सिडर करायचा असेल तर तोच असेल, म्हणजे आपण याला असं म्हणूया, दॅट इज 1.6 × 10⁻19 आणि याचा स्क्वेअर करूया, चालेल असं केलं तरी सुद्धा. ओके, सो अपॉन आर स्क्वेअर. व्हॉट इज आर? सो 5.3 × 10⁻11 आणि याचा स्क्वेअर. आता बघा ही कॅल्क्युलेशन्स जेवढी इन शॉर्ट करता येतील तेवढी करत चला. मी तुम्हाला बऱ्याच ट्रिक कॅल्क्युलेशनच्या सांगितलेल्या आहेत. 10च्या पॉवरमधली कॅल्क्युलेशन्स करायचा ट्राय करा, पॉईंट शिफ्टिंग करायचा प्रयत्न करा, कारण सगळेच कॅल्क्युलेशन्स काय असे तोंडी पटपट जमणार नाही आहेत. जेवढं तुम्ही ॲप्रॉक्झिमेट आन्सर काढाल, CETला तेच गरजेचं आहे. ओके, सो ट्राय टू फाइंड आउट द ॲप्रॉक्झिमेट आन्सर. त्यासाठी तुम्हाला ऑप्शन्स रीड करता आले पाहिजेत आणि ऑप्शनचं रेफरन्स घेऊन तुम्हाला हे अशा पद्धतीने आन्सर्स फाइंड आउट करता आले पाहिजेत. सो आता हे मी सॉल्व करणार नाही, मी फक्त तुम्हाला याचं हिंट दिलेलं आहे. सो आन्सर 8.2 × 10⁻8 न्यूटन. बी ऑप्शन आहे बघा. 8.2 × 10⁻8 न्यूटन फोर्स आहे ना, त्यामुळं -8. ओके, सो दिस इज डिपेंड्स अपॉन कुलोम्स लॉ. सिंपल. जसा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तसा कुलोम्स लॉ आहे. 2 चार्जेसमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन सांगणारा लॉ आहे. चला जाऊया पुढं. क्वेश्चन बघा. ए फोर्स ऑफ 2.25 न्यूटन acts on a charge 15 × 10⁻4. The intensity of the electric field. Very simple question. त्यासाठी तुम्हाला फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमधलं रिलेशन माहीत पाहिजे. फोर्स किती आहे? 2.25 न्यूटन आणि चार्ज आहे 15 × 10⁻4. 15 × 10⁻4. 15 × 10⁻4. This is the charge, we can say that Q, and this is the force. Okay, so एक तर तुम्ही हे रिलेशन लक्षात ठेवू शकता, फोर्स इज इक्वल टू EQ. हे रिलेशन 12thला सुद्धा बऱ्याच ठिकाणी येतं बघा. ओके, लॉरेंट्झ फोर्समध्ये सुद्धा या इक्वेशनचा वापर केला जातो. मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंटमध्ये सुरुवातीलाच पॉईंट आहे बघा. मॅग्नेटिक फोर्स आणि इलेक्ट्रिक फोर्सचे ॲडिशन म्हणजे लॉरेंट्झ फोर्स म्हणतो. सो हा थोडक्यात इलेक्ट्रिक फोर्स झाला बघा, किंवा इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्समधलं रिलेशन झालं. ओके, सो हा फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड म्हणूया. सो फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड हा चार्जवरती पण डिपेंड आहे. सो लाईक F इज इक्वल टू EQ. आय थिंक आपल्याला E फाइंड आउट करायचा आहे. सो फोर्स अपॉन चार्ज. सो व्हॉट इज फोर्स? 2.25 अँड अपॉन 15 × 10⁻4. जे काय आन्सर असेल ती इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि न्यूटन पर कुलम असेल ना, किंवा अजून एक मी युनिट सांगितलं तुम्हाला, व्होल्ट पर मीटर. V/D फॉर्म्युला असतो ना, सो व्होल्ट पर मीटर. कुठलंही दोन्हीमधलं रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा, किंवा दोन्हीही लक्षात ठेवा. हे रिलेशन कुणावरून आलं? आपण फोर्स अपॉन चार्ज. हे बघा, हे सगळे बेसिक फॉर्म्युले इलेक्ट्रोस्टॅटिकचे तुम्हाला 11thमध्येच मिळत आहेत. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिकचे याचा वापर तुम्हाला 12thमध्ये डायरेक्ट होतो. म्हणजे जनरली ज्यांनी 11thला हा फारसा लक्ष दिलेलं नसतं ह्या टॉपिककडं, त्यांना मग 12thला कळत नाही की हे का लिहिलं जातं, की फोर्स अपॉन चार्ज म्हणजे E. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही फोर्स पर युनिट चार्ज असते. का असते
हे मग तिथं 12th मध्ये डायरेक्ट कळत नाही, बट तिथं हा डायरेक्ट फॉर्म्युला घेतला जातो. ओके, त्यामुळे 11च्या बऱ्याचशा कन्सेप्ट ह्या इम्पॉर्टंट असतात. सो आता हे आन्सर आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो मी आन्सर सांगतो याचं, ऑप्शन बी आहे बघा, 1500 न्यूटन पर कुलम. ओके, सो तुम्ही सुद्धा असे आन्सर्स ट्राय करत चला. जेवढे जेवढे मी फॉर्म्युले सांगतोय डेफिनेटली हे सगळे इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आहेत. टाईप वाईज सिलेक्शन आहे किंवा म्हणा जेवढं न्यूमेरिकल वाईज घेता येईल तेवढं मी या ठिकाणी घ्यायचा ट्राय करतोय. नेक्स्ट बघूया. ओके, सो क्वेश्चन इज लाईक the value of electric field in which an electron experiences an electric force equal to its weight will be. आता या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तुम्हाला इलेक्ट्रॉनची कंडिशन दिलेली आहे. ओके, मग आता फोर्स वेट ही कंडिशन आली बघा. त्यामुळे आपल्याला एकतर आत्ताचा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की फोर्स इज इक्वल टू ई क्यू असतं, म्हणजेच फोर्स अपॉन चार्ज असतं ना. सिन्स ई इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज, फोर्स पर युनिट चार्ज असं म्हटलं जातं. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ इंटेन्सिटी. सो याच्यावर आपण फोर्स किती लिहिला, फोर्स इज इक्वल टू ई क्यू. ॲज वेल एज जर आपण एखाद्या मास असलेल्या किंवा एखाद्या पार्टिकलचं, एखाद्या ऑब्जेक्टचं, एखाद्या बॉडीचं वेट कन्सिडर करायचं असेल तर ते आपण इन डाऊनवर्ड डायरेक्शन मास इंटू ग्रॅव्हिटी असं कन्सिडर करतो. ओके, सो ही सिंपल कन्सेप्ट इथं आहे. सो पहिला आपला फॉर्म्युला काय आहे, फोर्स इज इक्वल टू ई इंटू क्यू, आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे, फोर्स इज इक्वल टू एम इंटू जी. दोन्ही फोर्सेस आपण इक्वल करूया. सो ई क्यू इज इक्वल टू एम इंटू जी. सो व्हॉट इज ई, सो देअर फोर ई इज इक्वल टू एम जी अपॉन क्यू. येस, एम म्हणजे आता हा इलेक्ट्रॉन घ्यायचा आहे. सो ई इज इक्वल टू एम जी अपॉन ई म्हणूया. ई म्हणजे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज म्हणूया. सो एम जी अपॉन, आता एम बघा, एम म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचं मास घ्यावं लागेल, जी म्हणजे ग्रॅव्हिटी घ्यावं लागेल, आणि ई म्हणजे चार्ज घ्यावं लागेल. सो व्हॉट इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन माहिती आहे. सो ई इज इक्वल टू 9.1 इंटू 10 टू द -31 kg इंटू हे अप्रॉक्सिमेट 10 घेऊ शकता, आणि आपण 1.6 इंटू 10 टू द -19 कुलोम असं घेऊ शकता. सो तुम्हाला हा असा फॉर्म्युला तयार होईल आणि तुम्हाला ईची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. सो ऑप्शन आहे 5.573 इंटू 10 टू द -11, 5.57 इंटू 10 टू द -11 न्यूटन पर कुलम. येस, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. समजलं. त्यासाठी हा आणि हा असे दोन फॉर्म्युले इथे यूज केले, आणि सिम्पल त्या दोघांचं इक्वलायझेशन करून फोर्सेस इक्वल सांगून आपण काय केलं, सॉल्व केलं. बघा समजतंय का. नेक्स्ट, चला आता पुढचा इलेक्ट्रिक, पुन्हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी रिलेटेडच आहे. ह्याचा एक फॉर्म्युला मी तुम्हाला तयार करून सांगितला होता. हा जो फोर्स इज इक्वल टू ई क्यू फॉर्म्युला आहे, याच्यावरूनच आपण इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला कुलोम्सला पुट करून फाइंड आउट केला होता बघा, त्याच्या रिलेटेड आहे. The intensity of electric field at a distance 0.2 meter from a charge of 5 millicoulomb. Distance आहे 0.2 मीटर आणि चार्ज आहे 5 millicoulomb. सो इट मीन्स 5 इंटू 10 टू द -3 कुलम. ही असली जरी कन्वर्जन असली तरी सुद्धा ती लक्षात पाहिजेत बघा, मिली, मायक्रो, नॅनो. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट द ई, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. नाव आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे बघा, ई इज इक्वल टू एफ अपॉन क्यू. जनरली हा एफ म्हणजे आपण कुलम्सला पुट करतो, आणि तो पुट करून एक चार्ज कॅन्सल झाला होता. सो 1/4 पाय इप्सिलॉन नॉट सिंगल चार्ज अपॉन आर स्क्वेअर असं मिळालेलं होतं. सो दिस इज द फॉर्म्युला. ओके, सिम्पल. सो यू कॅन पुट दिस चार्ज हिअर अँड यू कॅन पुट दिस डिस्टन्स हिअर. हे फक्त कॅल्क्युलेशन्स करणं गरजेचं आहे. बाकी फॉर्म्युला हा बघा, हाच फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिफाईन करतो. बेसिक फॉर्म्युला हा फोर्स अपॉन चार्जचा, बट याच्यावरूनच हा डिराईव्ह झाला ना, आणि याच्यावरूनच इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण डिफाईन करतात बघा, कारण ई इज इक्वल टू व्ही अपॉन डी असतं. सो व्ही इज इक्वल टू ई इंटू डी म्हटलं जातं. त्यामुळे एक डिस्टन्स त्यातलं कॅन्सल होतं, म्हणजे फक्त जर आर राहिला तर हाच फॉर्म्युला इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये कन्वर्ट होतो, किंवा इलेक्ट्रिक व्होल्टेजसुद्धा त्याला म्हटलं जातं. लक्षात येते, सगळं एकमेकांच्यावरती
डिपेंड आहे. सो याची मी डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू सांगतो. सो तुम्ही ते सॉल्व करू शकता, ट्राय करू शकता. सो ॲन्सर इज 1.12 इंटू 10⁹. बघा आता ऑप्शन्समध्ये व्होल्ट पर मीटर दिलेलं आहे. सो 1.12 इंटू 10⁹. ए ऑप्शन बघा 10⁹. व्होल्ट पर मीटर हे युनिट का वापरलं आपण? जनरली न्यूटन पर कुलोम वापरतोय ना, बट मग अशी मी तुम्हाला इथं डिफाईन केलं होतं बघा. कारण E इज इक्वल टू V/D. इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठी सुद्धा हा फॉर्म्युला डिफाईन होतोय. सो E इज इक्वल टू V/D फॉर्म्युल्याप्रमाणे व्होल्ट पर मीटर असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, हां आता हा एक थोडासा इंटरेस्टिंग टाईप आहे बघा. 2 फिक्स्ड पॉईंट चार्जेस प्लस 4Q अँड प्लस Q युनिट्स आर सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ A. 2 चार्जेस घेऊया, एक Q आणि एक 4Q आहे. द पॉईंट वेअर द रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज 0 इज. आता 2 चार्जेस घेऊया आपण, एक Q घेऊया, लाईक इकडं Q म्हणू असं, आणि हा इकडं प्लस 4Q म्हणूया आपण, म्हणजे हा Q1 आणि हा Q2 असं म्हणूया. दोघांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? A डिस्टन्स आहे, आणि दोघांच्यामधलं इलेक्ट्रिक इथं इंटेन्सिटी किती असणार आहे? 0 असणार आहे, म्हणजे रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड. ओके, मग आता आपण असं कन्सिडर करूया की या पॉईंटपासून हे डिस्टन्स R1 आहे, या पॉईंटपासून हे डिस्टन्स R2 आहे. ओके, आता साहजिकच R1 प्लस R2 किती मिळेल आपल्याला? 2 चार्जमधलं डिस्टन्स मिळेल, म्हणजे A मिळेल. एवढं तरी समजतंय का बघा? ठीक आहे. आता हे काही इक्वल असतील असं काही नाही आहे, इथं असा काही मॅटर नाही आहे, अशी काही कंडिशन नाही आहे. कमी जास्त असू शकतात. कोण? R1 आणि R2. R1 R2 इक्वल नाहीत, मी दाखवताना इक्वल दाखवले असे, बट असं काही नाही आहे. सो रिझल्टंट इंटेन्सिटी किती आहे? 0 आहे. मला सांगा या पॉईंटला या चार्जमुळे असलेली इंटेन्सिटी किती असेल? E1 असेल, आणि या पॉईंटला या चार्जमुळे असलेली इंटेन्सिटी किती असेल? E2 असेल. बट रिझल्टंट इंटेन्सिटी जर 0 असेल तर दोघांची व्हॅल्यू कशी असते? सेम असते. हे मी तुम्हाला खालच्या थेरीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा. असा एक टाईप तुम्हाला येऊ शकतो की रिझल्टंट इंटेन्सिटी 2 चार्जच्या मध्ये 0 आहे, तो पॉईंट फाइंड आउट करा. ओके, म्हणजे ते डिस्टन्स फाइंड आउट करा, असा एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो बघा. सो कंडिशन बरोबर आहे का? सो याच्यावरून आपल्याला R1 आणि R2ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, आता आपण E1 लिहूया आणि E2 लिहूया. आता E1 कसा लिहायचा? सिंपल हाच फॉर्म्युला यूज करायचा, काय वेगळं नाही आहे. सो इट इज 1/4πε0. ही तर कॅन्सलच होणार आहे टर्म. Q1 म्हणूया आपण, आणि इथं R12 म्हणूया, चालेल. आणि इकडं काय होईल? 1/4πε0 इथं Q2 म्हणूया, आणि आपण R22 म्हणूया. हा R1, हा R2, हा Q1, हा Q2. हा Q1 असेल आणि हा Q2 असेल असं आपण म्हणूया. सिंपल. चला, ही तर टर्म पूर्ण कॅन्सल होईल. सो मला R12/R22 किती मिळेल बघा. हा जर मी इकडे घेतला तर हे Q1/Q2 होईल. सो देअरफॉर R1/R2 किती होईल? हे मला अंडर रूट Q1/Q2 मिळेल. बरोबर आहे का बघा? चालेल. ओके, सो आपण याच्यावरनं हवं तर रेशो फाइंड आउट करूया. सो R1/R2 किती मिळेल? Q1ला आपण Q म्हटलेलं आहे, याला आपण सो रूटमध्ये हे Q/4Q लिहूया. सो इट बिकम्स 1/2. सो आपल्याला रेशो मिळाला बघा, R1/R2 इज इक्वल टू 1/2 मिळाला. सो आपल्याकडे हे एक इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे. ओके, आता बघूया की नक्की क्वेश्चन काय आहे. द पॉइंट वेअर द रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज 0 इज. ओके, एक असा पॉईंट काढायचा आहे की तिथली रिझल्टंट, म्हणजे आपण जे R1 कन्सिडर केले ना, त्या R1ची व्हॅल्यू आपल्याला आता फाइंड आउट करायची आहे. ओके, सो इज इट करेक्ट? सो R1, ठीक आहे, बघूया. सो R1 + R2 A आहे. R1 + R2 इज इक्वल टू A. बट मी जर याच्यावरून R1ची किंवा R2ची व्हॅल्यू जर म्हटलं तर R2 इज इक्वल मला ट्वाईस R1 मिळेल. ट्वाईस R1, सिंपल. सो ही जर इथं पुट केली तर R1 + ट्वाईस R1, सो इज इक्वल टू A. So R1 is equal to A/3. Is it correct? And what is R2? And R2 is equal to 2/3A.
सो R1 इज इक्वल टू A/3 आणि R2 इज इक्वल टू 2/3A. सो विच ऑप्शन इज करेक्ट? सो 2/3 येस चालेल का? सो 2/3 आपण यातलं लिहू शकतो. सो ऑप्शन ए बघा. सो वी कॅन फाइंड आउट दिस डिस्टन्स दॅट इज, or we can say that this distance that is, so here electric resultant electric field intensity is 0. So 2/3A चालेल. सो हे ऑप्शन इज करेक्ट. बघा क्वेश्चनचा अर्थ काय आहे आणि क्वेश्चन मी कशा पद्धतीनं सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट, an electric dipole consists of two opposite charges each of magnitude 1 microcoulomb separated by a distance of 2 cm. ओके, दोन चार्जेस आहेत, अपोजिट चार्जेस आहेत, व्हॅल्यू दिलेली आहे, त्यांच्यामध्ये डिस्टन्स दिलेला आहे. द डायपोल इज प्लेस्ड इन एन इलेक्ट्रिक फील्ड ऑफ 1 × 10⁵. ओके, सो द मॅक्सिमम टॉर्क ऑन द डायपोल इज टॉर्क. आता टॉर्क फाइंड आउट करायचा आहे. सो हा सुद्धा फॉर्म्युला तसा सोपा आहे. टॉर्क इज इक्वल टू माहिती आहे तुम्हाला, मी मॅग्नेटिक फील्डमधला टॉर्कचा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा आहे. बघा, टॉर्क इज इक्वल टू MB sin θ असं आपण लक्षात ठेवतो. ओके, इथं कुठं लिहितो मी, टॉर्क इज इक्वल टू MB sin θ. ओके, हे रिलेशन थोडंसं लक्षात राहण्यासारखं आहे. बघा, वेअर M शोज द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, B shows the magnetic field and this theta shows the angle between M bar and B bar. म्हणजे ते डायपोल मुवमेंट आणि B याच्यामध्ये असलेला अँगल साइन. आता साहजिकच ह्या दोघांमध्ये वेक्टर प्रोडक्ट असेल M आणि B मध्ये, कारण अँगल 90 आहे. तसाच इलेक्ट्रिकसाठी बघा काय होईल, मॅग्नेटिक डायपोलच्या ऐवजी कोण रिप्लेस होईल? P होईल. बीच्या ऐवजी कोण येईल? आणि हा साइन θ असाच राहील. बघा, सो हाही फॉर्म्युला मी थेरीमध्ये सांगितला होता. So torque is equal to PE sin θ. Now what is mean by P? P म्हणजे काय आहे? इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. आता जसं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटच्या दोन डेफिनेशन्स आपण बघतो. बघा, एक काय बघतो, पोल स्ट्रेंथ इंटू ट्वाइस एल, आठवते थोडंफार, आणि एक काय बघतो, I इंटू ए, करंट इंटू एरिया. तसं आता ही जी डेफिनेशन आहे, पोल स्ट्रेंथ इंटू ट्वाइस एल. व्हॉट इज मीन बाय पोल स्ट्रेंथ? तो नॉर्थ पोल असेल, साऊथ पोल असेल, त्याची काहीतरी स्ट्रेंथ असेल ना. आपण नॉर्थची +M घेतो, स्मॉल +M, आणि साऊथची -स्मॉल m घेतो, आणि ट्वाइस एल हे त्या दोन पोल्समधलं डिस्टन्स घेतो. लाईकवाईज आपण जर इथं कन्सिडर केलं तर दोन चार्जेसमधलं डिस्टन्स, म्हणजे इथं दाखवतो मी, समजा हा एक चार्ज आहे Q1, हा एक चार्ज आहे Q2, तर ह्या दोघांच्या मध्ये जी लेंथ असते त्याला आपण ट्वाइस एल म्हणतो ना. मग हे असतं, आता पोल स्ट्रेंथ स्मॉल एमच्या ऐवजी कोण रिप्लेस होतो? चार्ज रिप्लेस होतो, Q म्हणूया आपण त्याला. आणि मॅग्नेटिक लेंथ जशी असते तशी इलेक्ट्रिक लेंथ किती होते? ट्वाइस एल होते, आणि ही इलेक्ट्रिक लेंथ दिलेली आहे. सो टॉर्क फॉर्म्युला काय येईल मग? Q इंटू ट्वाइस एल इंटू E आणि इंटू साइन θ. बघा हा फॉर्म्युला कसा तयार झाला. सो दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द टॉर्क. मग आता व्हॅल्यूज बघा, ते Qची व्हॅल्यू किती दिली आहे बघूया आपण. व्हॉट इज Q? सो Q इज गिवन ॲज 1 मायक्रोकुलोम. ठीक आहे. नेक्स्ट 2 सेंटीमीटर हे ट्वाइस एल आहे. बघा, म्हणजे ही 1 मायक्रोकुलोम लिहूया व्हॅल्यू. 1 × 10⁻⁶ ना मायक्रोकुलोम, म्हणजे हे 2 सेंटीमीटर आहे, म्हणजे 10⁻². आता इथं कन्फ्युजन नको, डायरेक्ट दोन चार्जमधलं डिस्टन्स आहे त्याला इलेक्ट्रिक लेंथ. जशी मॅग्नेटिक लेंथ असते दोन पोल्समधली, तशी दोन चार्जमधली लेंथ असते त्याला इलेक्ट्रिक लेंथ म्हणायचं, आणि ती ट्वाइस एल एवढी असते. आणि ही ट्वाइस एल डायरेक्ट दिलेली, नाहीतर तुम्ही इथं एल म्हणजे 2 सेंटीमीटर पुट कराल, मग ते 4 होईल. असं नाही, ते 2L म्हणजेच इलेक्ट्रिक लेंथ आहे. दोन चार्जेसमधलं डिस्टन्स ते डायरेक्ट 2 सेंटीमीटर दिले, मग ते आपण मीटरमध्ये केलं. ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक फील्ड दिलं आहे का? येस, ईची व्हॅल्यू पण, आणि साईन अँगल तो तर काय 90 आय थिंक असेल, 70. हां येस, 10⁵ चेक करा, 10⁵, आणि साईन 90 घ्यायचा. आता साईन 90 घ्यायचा तेही मी सांगतो, 10⁵ म्हणूया आपण, आणि इंटू काय होईल इथं साईन 90 होईल, कारण साईन 90 कसं असेल, पुन्हा 1 असेल. ओके, सो यू कॅन सॉल्व दिस. सो मी आन्सर सांगतो 2 × 10⁻³ इथं लिहितो, 2 × 10⁻³ टॉर्क म्हणजे काय? न्यूटन मीटर ना, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं बघा टॉर्क म्हणजे. ओके, आता बघा हे 90 का घेतलं आपण?
कारण तुम्हाला ही कंडिशन माहिती आहे का बघा की टॉर्क आणि म्हणजे हा जो पी आहे कुठे गेला हा पी आणि ई या दोघांच्यामध्ये नाही अँगल थीटा असतो. बट जेव्हा तो अँगल म्हणजे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर होतात तेव्हा मॅक्सिमम टॉर्क ॲक्ट होतो त्या डायपोलवरती. मॅग्नेटिकला सेम ही कंडिशन आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंटमध्ये हा फॉर्म्युला आपल्याला पुन्हा शिकायचा आहे. टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थीटा, सॉरी हा फॉर्म्युला. बट ह्या दोघांच्या मधली ॲनालॉजी जशी आहे ना ती तशीच आहे. म्हणजे जे इलेक्ट्रिक फील्डसाठी आहे तसंच मॅग्नेटिक, दोघांची ॲनालॉजी सेम आहे. सो मॅक्सिमम टॉर्क, मग भले तो मॅग्नेटिक डायपोल असू देत किंवा इलेक्ट्रिक डायपोल असू देत, मॅक्सिमम टॉर्क कधी ॲक्ट होणार आहे त्याच्यावरती जेव्हा पी आणि ई किंवा एम आणि बी या दोघांच्यामध्ये 90 डिग्री अँगल असेल तेव्हा. ओके, सो लक्षात ठेवा की 90 डिग्री म्हणजेच परपेंडिक्युलर असतील दोघं तेव्हा त्या डायपोलवरती मॅक्सिमम टॉर्क ॲक्ट होणार आहे. दॅट्स वाय थीटाची जी व्हॅल्यू आहे ती किती घेतली जाते, 90 डिग्री घेतली जाते. सो दिस इज द रिझन. चला, आय होप की तुम्हाला हे लक्षात आलं असेल. चला मी थोडंसं रब करतो, हे सगळे न्यूमेरिकल समजले का बघा. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. A point charge of 10 to the minus 7 coulomb is situated at the center of cube of 1 meter side. The electric flux through its surface is. ओके, आता इथं इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन वापरायची. फाय इज इक्वल टू चार्ज अपॉन इप्सिलॉन नॉट. म्हणजे थोडक्यात ही डेफिनेशन कुठून येते तर ही थोडक्यात गॉस थिअरमवरून म्हणूया आपण, किंवा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन जी कन्सेप्ट आहे त्याच्यावरूनच ही डेफिनेशन येते. सो फाय इज इक्वल टू आपण यूज करू शकतो क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. क्यूची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 to the minus 7 आणि इप्सिलॉन नॉट किती असतं 8.85 इंटू 10 to the minus 12. सो हे इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला फाइंड आउट करायला मिळेल. सो 1.13 इंटू 10 to the 4 म्हणजे सी ऑप्शन बघा. 1.13 इंटू 10 to the 4, 1.13 इंटू 10 to the 4. आता युनिट बघा न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम. येस ऑप्शन्समध्ये बघू शकता तुम्ही न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम. सो म्हणजे हा फॉर्म्युला काय बघा फोर्स एरिया अपॉन चार्ज आहे. लक्षात येते का बघा. ओके, आता हे कसं आलं थोडंसं मी तुम्हाला याची थोडक्यात हिस्ट्री देतो बघा. न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम. ओके, आता एरिया आला इथं, ठीक आहे. पर कुलोम म्हणजे चार्ज आला. तर आपण टी एन ई आयची डेफिनेशन बघतो बघा. टी एन ई आय इप्सिलॉन नॉट ई कॉस थिटा डी एस असं म्हणतो. ठीक आहे, इप्सिलॉन नॉट ई कॉस थिटा डी एस असं म्हणतो आपण. तर यात हा जो ई आहे तो जनरली कसा घेतला जातो ई इज इक्वल टू फोर्स अपॉन क्यू. ठीक आहे, ओके. सो इप्सिलॉन नॉट हा फोर्स अपॉन क्यू झाला बघा आणि इंटू हे कॉस थिटा इंटू डी एस झाला. ठीक आहे, मग याच्यातला हा फोर्स अपॉन चार्ज आणि डी एस चेक करा. म्हणजेच न्यूटन मीटर स्क्वेअर पर क्यू असं म्हटलं जातं. कारण ही जी व्हॅल्यू आहे म्हणजे रिलेटेड विथ कोण आहे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे. ओके, म्हणून इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा हे टी एन ई आय आहे असं आपण म्हणतो मी हवं तर. हे टी एन ई आय आहे आणि हे जे मी राऊंड केले ना ते इलेक्ट्रिक फ्लक्स आहे. सो हीच व्हॅल्यू 50 इप्सिलॉन नॉट कॉस थिटा अशी पण लिहिली जाते. ओके, बघा काय म्हटलं मी हे थोडंसं नीट समजतंय का बघा. सो टी एन ई आय काय लिहिलं मी. सो टी एन ई आय इज इक्वल टू काय आला आपला फॉर्म्युला इप्सिलॉन नॉट आला आणि हा फोर्स आला अपॉन चार्ज आला इंटू कॉस थिटा आला आणि इंटू हे डी एस आला. ठीक आहे. सो आता बाय द गॉस थेरम टी एन ई आय किती असतं चार्जेस असतं ना. सो इप्सिलॉन नॉट एफ अपॉन क्यू आला, हा कॉस थिटा आला आणि इंटू हा डी एस आला. मग मी काय म्हटलं हा आणि हा दोघं जण मिळून कोण झाले बघा. इथं मी सांगितलं ना एफ म्हणजे फोर्स एरिया आणि अपॉन चार्ज हे सगळेजण मिळून कोण झाले फ्लक्स झालं. सो मी हाच असा लिहितो. सो क्यू इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट फाय इंटू कॉस थिटा. मग मला सांगा फाय किती येईल. सो क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट इंटू कॉस थिटा. बट या केसमध्ये कॉस थिटा किती घेतलेला आहे 1 घेतलेला आहे. म्हणजे अँगल किती घेतला 0 घेतला ना.
लक्षात आलं, मी हेही सांगितलं होतं की अँगल जर 0 असेल तरच इलेक्ट्रिक फ्लक्स कसं असतं, मॅक्सिमम असतं. कन्सेप्ट आठवते का बघा. समजा असा एरिया असेल, लाईक हा एरिया वरती डायरेक्टेड आहे, म्हणजे दिस इज द डायरेक्शन ऑफ एरिया, आणि जर याच डायरेक्शनला ई बार असेल, ओके, तरच इथं काय असतं, मॅक्सिमम फ्लक्स असतं. कंडिशन लक्षात ठेवा. सो त्यानुसार हे सगळं मी सांगितलेलं आहे. बघा थोडंसं हे नीट रिवाइंड करून बघा मी काय काय सांगितलं ते. हे सगळं गॉसेस थेरम, इलेक्ट्रिक फ्लक्स, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, हे सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत. तसं बघितलं तर फार काय अवघड नाही. तुम्हाला जर पहिल्यापासून माहीत असेल हे ट्यूब्स ऑफ इंडक्शन, NEI, TNEI, गॉस थेरम, तर थोडंफार हे समजेल. नाही मग कन्फ्युजन होईल की हे कसं आलं, कुठून आलं, हा फॉर्म्युला असा का लिहिला. सो बऱ्यापैकी मी सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. सो एक्स्ट्रा पण बरंचसं तुम्हाला काही मिळालं, असं काही नाही की ह्याच न्यूमेरिकल्स रिलेटेड आहे. सो गॉसेस थेरम रिलेटेडसुद्धा सगळा स्टडी तर तयार झाला आपला. ओके, सो याचा ऑप्शन सी येतो आहे बघा, 1.13 × 10⁴, आणि त्याचं युनिट कसं आलं तेही मी तिथं सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघूया. सेम अशा टाईपमध्येच आहे TNEI वरतीच. द नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स ओरिजिनेटिंग फ्रॉम ए पॉईंट चार्ज ऑफ 8.85 × 10⁻⁹ कुलोम इन ए मीडियम ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 5R. आता चार्ज दिलेला 8.85 × 10⁻⁹ आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K दिलेला आहे बघा. ठीक आहे. सो आता काय होतं फॉर्म्युला तयार मी सांगतो तुम्हाला. सो हाच फॉर्म्युला घ्यायचा थोडक्यात. सो नंबर म्हणतो मी, नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन, सो हाच फॉर्म्युला होतो. म्हणजे काय, Q अपॉन फक्त इथं ε0K असतं. आता एक लक्षात ठेवा, इप्सिलॉन नॉटच्या पुढं K हा मल्टिप्लाय असतो जनरली, कारण या सगळ्या केसेसमध्ये आपण त्या Kची व्हॅल्यू 1 घेत असतो. Kचा अर्थ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, आणि तो जनरली एअर किंवा व्हॅक्यूमसाठी 1 घेतला जातो. म्हणून हे जे आपण एक्झाम्पल सगळी सोडवतोय त्याच्यामध्ये Kची व्हॅल्यू ही 1 येते. पण काही वेळेला तुम्हाला मीडियम हे डिफाईन केलं जातं. कुठलं मीडियम आहे ते, जे डायलेक्ट्रिक मीडियम आहे त्याची व्हॅल्यू डिफाईन केली जाते, 2, 3, 4, 5 लाईकवाईज. आत्ताच्या ह्याच्यामध्ये ती व्हॅल्यू दिलेली आहे. आता चार्ज किती दिला आहे बघा, 8.85 × 10⁻⁹ कुलोम, आणि K हा 5 दिलेला आहे. आणि हा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे 8.85 × 10⁻⁹ अपॉन हे 8.85 × 10⁻12 आणि इंटू हे 5. सो असा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा, नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन. म्हणजे हाच फॉर्म्युला आहे बघा. फक्त इथं हा जो फ्लक्स आहे, आता फ्लक्स म्हणजेच नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन ना, त्याची जी स्ट्रेंथ आहे इलेक्ट्रिक फील्डची ती कोण डिफाईन करते, तर इलेक्ट्रिक फ्लक्स डिफाईन करते. सो सिम्पल तो एक नंबर फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे क्वेश्चनमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला द नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स ओरिजिनेटिंग म्हणजेच नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन म्हणजेच थोडक्यात इलेक्ट्रिक फ्लक्स सारखीच ही एक क्वांटिटी आहे. सो मग हे जर तुम्ही सगळं हवं तर सॉल्व करून बघा. याचं ॲन्सर मग 200 येईल. ओके, सो 200 तुम्हाला दिसतोय, बी ऑप्शन आहे याच्यामध्ये. सो यू विल गेट द 200 ॲन्सर. बघा समजलं का. सो हे अगदी सिलेक्टिव्ह टाईप आहेत असं म्हटलं तरी चालेल, आणि हे सगळं बेसिक्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिकमधलं आहे, जे की 11च्या सिलेबसप्रमाणे आहे. याचा वापर डेफिनेटली तुम्हाला 12वीचा जो इलेक्ट्रोस्टॅटिक आहे त्याच्यामध्ये केलेला बघायला मिळेल. त्यामुळे ह्यातल्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या एकदा रिवाईज करा, फॉर्म्युले सगळे लिहून काढा. तुमच्याकडे समरी आता ऑलरेडी असेल, किंवा मी जे काल लेक्चरला घेतलं होतं ती समरी सगळी डिफाईन करा, आणि त्याचा मग वाचन करून बघा किती लक्षात राहते ते. कारण डेफिनेटली याच्यावरती एखादा दुसरा सोपा क्वेश्चन जे आपण डिस्कस करतोय ना, अशा फॉर्मॅटमध्येच क्वेश्चन हा येऊ शकतो. ठीक आहे, चला मी हे रब करतो, आपण बघूया पुढचा क्वेश्चन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए क्युबिकल गॉशियन सरफेस इनक्लोज 30 कुलोम ऑफ चार्ज, सो द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू ईच सरफेस ऑफ द क्यूब इज. आता गॉशियन सरफेस म्हणजे जो गॉसेस थेरमसाठी क्लोज्ड सरफेस, इमॅजिनरी सरफेस कन्सिडर केला जातो. आता इथं बघा ॲन्सर तुम्हाला 4च्या फॉर्ममध्येच काढायचा आहे, सिम्पल. ओके, सो टोटल क्यूबमुळं जो काही चार्ज आहे तो किती दिलेला आहे, थोडक्यात आपण म्हणूया 60 दिलेला आहे. ठीक आहे, सो टोटल चार्ज मी काय म्हणतो, सो टोटल चार्ज एनक्लोज्ड बाय गॉशियन सरफेस 60 ना, येस 60 की 30, येस सॉरी 30 दिलेलं, 30 कुलोम नॉट 60. सो 30 कुलोम दिलेलं आहे.
सो आता हा जो चार्ज आहे तो टोटल गॉशियन सरफेसमुळे आहे. टोटल गॉशियन सरफेसचा अर्थ हा पूर्ण जो क्युबिकल सरफेस आहे त्याच्यामुळे आहे. आता मला सांगा क्यूबला आपण किती फेसेस आहेत. आता हा जर टोटल चार्ज असेल तर आपल्या ह्या क्यूबच्या प्रत्येक सरफेसला हा चार्ज इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा. ओके, काय करायचं, हा चार्ज इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा. म्हणजे क्यूबला मग सरफेसेस किती आहेत. ओके, सो क्यूबला मग 6 सरफेसेस ना, एक वरची टॉप आणि एक बॉटम, ह्या 2 आणि ह्या 1 2 3 4 बाजूच्या 4, म्हणजे टोटल 6 फेसेस. ओके, मग मला हा जर चार्ज प्रत्येक फेससाठी डिवाइड करायचा असेल तर मग काय होईल. सो चार्ज बाय ईच फेस इज इक्वल टू टोटल चार्ज क्यूटी म्हणतो मी यावर आणि आपण 6 म्हणूया. सो सिंपल आहे की 5 कुलोम. बी ऑप्शन चेक करा. सो आन्सर हे तुम्हाला चार्जमध्ये, जरी इलेक्ट्रिक फ्लक्स वगैरे असे काही तिथे वर्डिंग असले, कारण आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जे वर्डिंग आहे ते बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणलेलं आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू ईच सरफेस. शेवटी इलेक्ट्रिक फ्लक्स हे कुणावरती डिपेंड आहे, चार्जवरतीच डिपेंड आहे ना. त्यामुळं जेवढं टोटल चार्ज दिलेला आहे तो जस्ट काय करायचा, आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा. कारण क्यूब आहे आणि क्यूबला सगळ्या फेसेस एकसारखे असतात, त्यामुळे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. आणि इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला की मग त्याचा आन्सर किती येईल, 5 येईल. सो 5 कुलोम इज द आन्सर. सो बी ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, two plates are 1 centimeter apart and potential difference between them is 10 volts. So the electric field between the plate is. एकदम सिंपल आणि सगळ्यात सोपा न्यूमरिकल आहे. डायरेक्ट गिवन पॉईंट्स आणि आन्सर. सो 1 सेंटीमीटर डिस्टन्स अँड 10 व्होल्ट व्होल्टेज आहे. काय फारसा विचार करायची गरज नाही. 10 व्होल्ट व्होल्टेज आणि डिस्टन्स 1 सेंटीमीटर. कुठली कन्सेप्ट आली, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू V/T. आता हा जो फॉर्म्युला आहे व्होल्ट पर मीटर म्हणतो ना आपण याला, हा सुद्धा फॉर्म्युला कसा येतो याचा सुद्धा रेफरन्स आहे. बट मी तुम्हाला इथं डायरेक्ट सांगितला, अगदी सिंपल आहे की हा कसा आला फॉर्म्युला. व्होल्टेज कुठनं आलं, 2 प्लेट्स आहेत, 2 प्लेट्समध्ये व्होल्टेज तयार झालं ना. ओके, आणि डी म्हणजे काय, 2 प्लेटमध्ये असलेलं डिस्टन्स आहे. सो जेवढं डिस्टन्स वाढेल तेवढं इलेक्ट्रिक फील्ड कमी होणार ऑब्वियसली, तेवढा इन्फ्लुएन्स कमी होईल ना. ॲज वेल ॲज जेवढं जास्त व्होल्टेज असेल, म्हणजे जास्त डिप्लॉयमेंट ऑफ चार्ज असेल, तेवढं इलेक्ट्रिक फील्ड पण कसं असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे, जास्त असणार आहे. अगदी सिंपल कन्सेप्ट बघा. ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही आणि ई इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी. त्यामुळे हा फॉर्म्युला तिथं मग ते वर्क डन वगैरे आहे, चार्ज इकडून तिकडं नेला जातो, या कंडिशननुसार हा येतो फॉर्म्युला. सो लक्षात ठेवायला पण सोपं आहे. व्होल्ट पर मीटर मग अशी मी म्हटलं होतं. ओके, सो सिंपल यू कॅन पुट व्ही दॅट इज 10 अँड आपण हा 1 सेंटीमीटर याचा मीटर करा, 10 to the -2 meter. So it becomes 10 to the -2. So हा वरती घेतला तर 10 into 10 to the 2, म्हणजे थोडक्यात हा 1000 येईल. व्होल्ट पर मीटर म्हणे आपण, करेक्ट आहे का. येस, 1000 न्यूटन पर कुलोम म्हटलेलं आहे, काही हरकत नाही. न्यूटन पर कुलोम असू देत किंवा व्होल्ट पर मीटर असू दे, आन्सर शेवटी तेच असेल. सी ऑप्शन चेक करा. सो न्यूटन पर कुलोम का आलं, मागाशी बघितलं आपण फॉर्म्युला, तर बऱ्याच वेळेला यायचा. ठीक आहे, पुढे जाऊया. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम द पॉईंट चार्ज ऑफ 25 मायक्रोकुलोम इज. हा सुद्धा डायरेक्ट फॉर्म्युला आणि डायरेक्ट आन्सर काढूया. पण इलेक्ट्रिक पोटेन्शियलची कन्सेप्ट बघा. मी सांगितलं होतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं डिफाईन होतं. इज इक्वल टू F/Q. ओके, सो हा एक बेसिक फॉर्म्युला झाला. सो काय फॉर्म्युला तयार होईल मग, इज इक्वल टू F/Q. हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला होता म्हटलं मी. त्याचबरोबर इज इक्वल टू V/D सुद्धा हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. आणि मग काय आपला कुलोम्स लॉ. ठीक आहे, सो जसा हा ई तयार झाला होता, ई कसा तयार झाला होता, 1/4πε0 चार्ज अपॉन r² झाला होता. ओके, कारण एक चार्ज इथला कॅन्सल झाला. जसा ई तयार झाला तसा व्ही कसा तयार होतो, एक आर कॅन्सल होतो, म्हणजे काय होणार 1/4πε0 Q/r. म्हणजे हा झाला थोडक्यात इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला. दिस इज द फॉर्म्युला ऑफ द
इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो बेसिक तुम्हाला लक्षात आलं का बघा नक्की काय आणि कसे फॉर्म्युले तयार होतात. सो या न्यूमेरिकलमध्ये हा फॉर्म्युला यूज करायचा. सो चार्ज दिलेला आहे 25 मायक्रोकुलम आणि डिस्टन्स 10 दिलेला आहे. सो 10 मीटर. ओके, सो 25 मायक्रोकुलमला फक्त कन्वर्जन करावं लागेल. सो व्ही इज इक्वल टू, मी तुम्हाला याची व्हॅल्यू मागाशी काय लक्षात ठेवा म्हटलं 9 × 10⁹. सो 9 × 10⁹ हे 25 × 10⁻⁻⁻ 6 मायक्रो ना, आणि आपण 10. सिम्पल. हे फक्त मग आता सोडवा. एक लक्षात ठेवा, ह्या ज्या व्हॅल्यू असतात त्यासुद्धा जनरली कशा दिल्या जातात की एकमेकांना ते कॅन्सल होतील. कारण विचार करा की एका मिनिटामध्ये लेस दॅन 1 मिनिट तुमच्यात टाईम आहे. सो तो टाईम युटिलाइज करायचा आहे आणि तुम्हाला न्यूमेरिकल सोडवायचं आहे. याचा अर्थ तुम्हाला ज्या व्हॅल्यू दिल्या जातात त्यासुद्धा कुठंतरी मॅच होतात किंवा थोड्याशा फास्ट होऊ शकतात. सो हे जर मग सोडवलं तर बघा 10ची पॉवर मोठी राहील वरती. सो ऑप्शन्स बघा. सो ऑप्शन्समध्ये 22500, बी ऑप्शन चेक करा, 22500 व्होल्ट. सो 22500 व्होल्ट म्हणजे थोडक्यात या कंडिशनमध्ये जे काही तयार होणारं पोटेन्शियल डिफरन्स किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणूया आपण त्याला, एवढं मोठं आहे, एवढ्या मॅक्सिमम रेंजमध्ये ते आहे असं पण म्हणूया. ठीक आहे. नेक्स्ट चला, ह्याच कन्सेप्टवरती आता एक क्वेश्चन आहे बघा. ॲक्च्युली ऑप्शन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर थोडंसं तुम्हाला लक्षात येईल की काहीतरी वेगळं दिसतंय. इफ डेल्टा व्ही बी द चेंज इन पोटेन्शियल बिटवीन 2 नेबरिंग पॉईंट्स डेल्टा आर अपार्ट, देन द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आता ॲक्च्युअल फॉर्म्युला काय इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा? व्होल्टेज अपॉन डी. बघा हा फॉर्म्युला आहे. बट हाच फॉर्म्युला जर आत्ता जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये कम्पेअर केला तर व्होल्टेजच्या ऐवजी आपण डेल्टा व्ही म्हणूया आणि आपण डिस्टन्सच्या ऐवजी डेल्टा आर म्हणूया. बट साईन मायनस आहे. मला सांगा ही जी साईन आहे ही साईन काय रिप्रेझेंट करत असेल? डायरेक्शन रिप्रेझेंट करत असेल. बट जर ॲक्च्युअल मॅग्निट्यूड वाईज जर आपण बघितलं तर डेल्टा व्ही अपॉन डेल्टा आर म्हणजे व्होल्टेज अपॉन डिस्टन्स आपल्याला डिफाईन करायचं आहे. कारण हे जे रिलेशन आहे ई इज इक्वल टू व्ही अपॉन डी, तेच रिलेशन इथं फॉलो होते. मी जर याचीच मॅग्निट्यूड व्हॅल्यू घेतली तर मला ह्या मायनस, कारण बघा डिव्हिजन आहे, डिव्हिजनमध्ये मायनस साईनचा इम्पॅक्ट काय की फक्त डायरेक्शन, नॉट ऑन मॅग्निट्यूड. जो काही इम्पॅक्ट आहे तो फक्त साईनवरती होतो. त्यामुळे याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू प्लस येऊ शकते. त्यामुळे याचा ऑप्शन आपण काय म्हणूया? सी म्हणूया. सिम्पल. सो मायनस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा आर. नेक्स्ट पुढे जाऊया. सो टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फाइंड आउट करायचं बघा. द इलेक्ट्रिक चार्जेस +9, -10, -8 कुलम आर एनक्लोज्ड एनिवेअर बाय ए क्लोज्ड सरफेस. सो टी आणि आय थ्रू दॅट सरफेस. +9, -10 आणि -8. एक चार्ज आहे +9, एक आहे -10 आणि एक आहे -8. असे 1, 2, 3 चार्जेस आहेत. ओके. आता टी एन ई आय म्हणजे मागाशी मी तुम्हाला डिफाईन केलं होतं बघा. अजून एकदा सांगतो. टी एन ई आयचा अर्थ टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू चार्ज. आणि हे अजून करेक्ट आपण असं करूया कारण हा जो फॉर्म्युला आहे ना हा एका चार्जेससाठी गॉस थेरम डिफाईन करतो पहिल्यांदा. बट आपण जर असे नंबर ऑफ चार्जेस असतील त्या क्लोज्ड सरफेसवरती तर हाच फॉर्म्युला समेशन ऑफ क्यू आय वेअर आय इज इक्वल टू 1 to n असा रिप्रेझेंट करतो. याचा अर्थ काय की हा जो टी एन ई आय इज इक्वल टू चार्जचा फॉर्म्युला आहे तो समेशन ऑफ चार्जेससाठी सुद्धा लिहू शकतो. Q1 + Q2 + Q3 अप टू Qn नंबर ऑफ चार्जेससाठी. बट आता या केसमध्ये 3 चार्जेस आहेत. ओके. सो अजून एक मी कॅरेक्टरिस्टिक सांगतो तुम्हाला. जर प्लस मायनसचा जर विचार आला म्हणजे समेशन, जर चार्जेसची समेशन आली तर चार्जेसचा जो व्हॉट वी कॅन से दॅट पोलॅरिटी जी आहे मग ती प्लस असेल मायनस असेल तर ती कन्सिडर करायची. एक लक्षात ठेवा. कारण प्लस क्यू आणि मायनस क्यू आपण जर असं म्हटलं तर मॅग्निट्यूड वाईज जर घ्यायचं म्हटलं तर प्लस होणार आहेत सगळ्या व्हॅल्यू. बट समेशनच्या फॉर्ममध्ये किंवा गॉशियन सरफेस किंवा गॉस थेरमसाठी जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर त्या चार्जवरती असणारी पोलॅरिटी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह मे बी कन्सिडर्ड. ओके. मग आता ह्या तिघांची आपल्याला प्लस मायनस करायचे. सिम्पल. ते तुमचा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन असेल. सो Q1 + Q2 + Q3. बट कन्सिडर प्लस मायनस. सो दिस इज +9, -10, -8. So it becomes -9 coulomb. So value of total normal electric induction is -9 coulomb. Look at A option is correct. Next एक simple theoretical question आहे but important आहे. The solid angle subtended at any point inside the
सरफेस ड्यू टू स्मॉल एरिया ds इज गिवन बाय. बघा ऑप्शन ए चेक करा, ds cos θ अपॉन r स्क्वेअर. ॲक्च्युली आता हा फॉर्म्युला कुठे येतो माहिती आहे का, असा येतो ds cos θ अपॉन r स्क्वेअर असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता या cos θ ला युनिट नाही आहे, बट हा ds म्हणजे कोण, एरिया आहे, आणि डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे कोण, लाईक एरियाज ना, मीटर स्क्वेअर होऊ शकतं. बघा याला हा कॅन्सल होते, त्यामुळे ही जी टोटल टर्म आहे ती एक कॉन्स्टंट टर्म आहे आणि ती एक अँगल डिफाईन करते. तुम्हाला मी सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये की गॉसेस थिअरममध्ये ती जी क्लोज बॉडी आहे त्या क्लोज बॉडीचा जो सॉलिड अँगल कन्सिडर केला जातो त्याला डी ओहम लाईक सॉलिड अँगल म्हटलं जातं. बट तो जर अँगल पूर्ण बॉडीचा जर कन्सिडर केला तर त्याची व्हॅल्यू, आता हा पूर्ण अँगल आहे थोडक्यात, ओके, ह्याची व्हॅल्यू 4π स्टेअर रेडियन एवढी येते, तिथं ती घेतली जाते. तो पाय 4π वगैरे कॅन्सल होतं आणि फक्त चार्ज शिल्लक राहतो तिथं. हे गॉसियन जो गॉस थेरम आहे त्याच्या प्रूफमधला आहे. सो हा फॉर्म्युला तिथं डायरेक्ट मिळतो आणि त्याला आपण एरिया म्हणतो, दॅट इज 4π स्टेअर रेडियन. त्यामुळे हा एक थेरॉटिकल क्वेश्चन आहे आणि याचा ऑप्शन जो आहे तो ए ऑप्शन आहे. ठीक आहे, हे रब करतो मी, आधी पुढचा क्वेश्चन बघू. चला एक डायग्राम रिप्रेझेंट करतो मी, क्वेश्चनमध्येच आहे बघा. लुक ॲट द क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग फिगर्स कॅनॉट पॉसिबली रिप्रेझेंट्स द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड लाईन्स. क्वेश्चनमधल्या नीट डायग्राम्स बघा. चला क्वेश्चन बघा, सगळ्यांनी समोर दिसतोय तुमच्या क्वेश्चन. सो आता मी हे ओरली सांगतो हवं तर तुम्हाला. बघा की आपल्याला या 4 डायग्राम्समध्ये कुठल्या कुठल्या डायग्राम्स ह्या इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करत नाहीत. सो ए बघा, ए, ओके. आता ए मध्ये जर बघितलं आपण, ठीक आहे मी बोर्डवरती सांगतो. ए मध्ये थोडंसं असं दिसतं, असा एक सरफेस आहे लाईक दिस डायरेक्शन अशी दिलेली आहे. बट कुठल्याही सरफेसला जर एखादी टँजंट असेल तर ती जनरली एकच डायरेक्शन डिफाईन करते, ओके. बट इथं अशी पण आणि अशी पण दिलेलं. सो दिस इज नॉट करेक्ट, दॅट इज फर्स्ट ऑप्शन, फर्स्ट पॉईंट. सेकंड बघा, सेकंड आपण करेक्ट म्हणू शकतो कारण सेकंडमधून आयदर ह्या अशा बाहेर पडलेल्या आहेत. मग बाहेर कुठून पडतात, प्लस क्यूमधून बाहेर पडतात. मग समजा असे 2 प्लस क्यू आहेत. सो लाईक आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये ह्या लाईन्स काय झालेल्या आहेत, बाहेर पडलेल्या आहेत. चला सी ऑप्शन बघा. सी मध्ये तर इंटरसेक्शन झालेलं आहे, इट इज ऑल्सो नॉट पॉसिबल. आणि सॉरी सी नाही, थर्डमध्ये. आणि फोर्थमध्ये बघा, फोर्थमध्ये ज्या काही तुम्हाला लूप दिसत आहेत, क्लोज्ड लूप दिसत आहेत फोर्थमध्ये, तर ते जे क्लोज लूप आहेत ते सुद्धा अपोजिट डायरेक्शन. एक दिसतोय तो टुवर्ड्स लेफ्ट दिसतोय आणि एक दिसतोय तो टुवर्ड्स राईट दिसतोय. सो पहिली, तिसरी आणि चौथी करेक्ट नाही आहे. सो सी ऑप्शन असेल या क्वेश्चनचा. बघा काय सांगितलं मी. सो सी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. हा एक थोडासा डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन करणारा क्वेश्चन आहे. चला एक सिंपल आपण चार्ज डेन्सिटीची कन्सेप्ट बघितली होती, त्यातला एकच घेऊया. सिंपल आहे तो. 4 कुलोम चार्ज इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ऑन 2 किलोमीटर अलॉंग वायर. सो लिनियर चार्ज डेन्सिटी. सो 4/2 किलोमीटर. सिंपल आठवत आहे. लॅम्बडा इज इक्वल टू चार्ज अपॉन डिस्टन्स. हे लक्षात ठेवा. हे लॅम्बडा किंवा आपण सिग्मा म्हणलं होतं, चार्ज अपॉन एरिया किंवा रो म्हणलं होतं, चार्ज अपॉन व्हॉल्यूम. सो कुलोम पर मीटर, कुलोम पर मीटर स्क्वेअर, कुलोम पर मीटर क्यूब. ओके. सो त्यातलं हे चार्जशी रिलेटेड आहे, सॉरी लेंथशी रिलेटेड आहे. असंच तुम्हाला एरियाशी रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉल्यूमशी रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. मी एकच सिंपल टाईप घेतो. याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा, जरी लेंथचा आला, जरी एरियाचा आला, जरी व्हॉल्यूमचा आला तरी सेम या फॉर्मॅटनी सोडवायचा. ओके. सो चार्ज आपण लेंथ वापरा याच्यामध्ये. सो चार्ज दिलेला आहे मग किती, 4 कुलोम आणि लेंथ 2 किलोमीटर दिलेली आहे. सो काही हरकत नाही. सो 4/2 किलोमीटर म्हणूया आपण. सो इट बिकम्स 2 × 10⁻³ कुलोम पर मीटर. सो 2 × 10⁻³ कुलोम पर मीटर. डी ऑप्शन. ठीक है. नेक्स्ट. ठीक आहे. आता एक खूपच महत्त्वाचा एक JEE मेन्सचा क्वेश्चन आहे.
An electric dipole has a fixed dipole moment p bar which makes an angle theta with respect to x axis. When subjected to an electric field E1 दिलेला आहे, EI cap, it experiences a torque T1 tau k cap. When subjected to another electric field E2, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे √3 E1 j cap and it experiences a torque T2 ज्याची व्हॅल्यू -T1 एवढी आहे. सो द अँगल काढायचा अँगल. ओके, चला आता इलेक्ट्रिक डायपोल हा एक्स ॲक्सिसला थिटावरती आहे असं आपण म्हटलेलं आहे. लेट अस कन्सिडर दिस इज एक्स ॲक्सिस अँड दिस इज द थिटा. ओके, तर आता थोडंसं वेक्टर्स आलेलं आहे त्याच्यामध्ये. सो हा पी बार झाला ना. व्हॉट इज मीन बाय पी बार? पी बारला इलेक्ट्रिक डायपोल म्हटलं जातं, सॉरी इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट म्हटलं जातं. मगाशी मी तुम्हाला याची डेफिनेशन, याच्यावरची एक टॉर्कचा आपण क्वेश्चन बघितला होता. आता पी बारची ही जर डायरेक्शन असेल तर आपण पी बार हा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असा रिझॉल्व होऊ शकतो, बरोबर ना. सो हा थिटा असेल तर हा पण थिटा ना. सो हा मग आपण पी बारचा पी एक्स कॉम्पोनंट म्हणूया, हा पी वाय कॉम्पोनंट म्हणूया. चालेल का? बघा, जर हा पी एक्स असेल तर हा वरचा कोण असेल, हा सुद्धा पी एक्स असेल. हा पी वाय असेल तर हा वरचा, हा समोरचा दिसणार पण कोण असेल, पी वाय असेल. सिम्पल, एवढं तरी कळतंय. आपल्याला थिटा फाइंड आउट करायचं. सो आपण एक असं लिहूया. सो टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजसंट ना. सो पी वाय अपॉन पी एक्स म्हणतो मी. सो एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला. सो याच्यावरून थिटा काढूया. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ पी वाय अपॉन पी एक्स. एवढं तरी आपल्याला समजलं. कसं समजलं? सिम्पल, मी वेक्टर रिझॉल्विंग केलं. आधी एक वेक्टर ड्रॉ केला, कुठला? इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटचा वेक्टर. एक्स ॲक्सिसला थिटा अँगलनी आहे. सो तो मी रिझॉल्व केला दोन कंपोनंट्समध्ये. एक हॉरिझॉन्टल कंपोनंट ज्याला आपण पी एक्स म्हटलेलं आहे बघा, एक व्हर्टिकल कंपोनंट ज्याला आपण पी वाय म्हटलेलं आहे. हा या दोघांचा रिझल्टंट आहे. कोण? पी बार. मग आता रिझल्टंट कसा लिहायचा माहीत आहे? पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप. ओके, पुढे बघूया. आता जरा व्हॅल्यू बघा, व्हॅल्यू बऱ्याचशा दिलेल्या आहेत. E1 दिलेला आहे. व्हॉट इज E1? ई आय कॅप म्हणजे E1 बार दिलेला आहे. E1 बार इज इक्वल टू ई आय कॅप. महत्त्वाची हिंट मी सांगतोय बघा, म्हणजे कसं सॉल्विंग केलं जातं. वेक्टरच्या फॉर्ममध्ये आहे सगळं हे. E2 दिलेलं आहे √3 E1 जे कॅप. E2 दिलेला आहे √3 E1 जे कॅप. ठीक आहे. नेक्स्ट, टॉर्क T1 दिलेला आहे टो के कॅप. टॉर्क T1 दिलेला आहे टो के कॅप आणि T1 इज इक्वल टू -T2 असं दिलेलं आहे. म्हणजे T2 किती मिळेल? -टो के कॅप. सिम्पल. आता आपल्याला इथं पोहोचायचं आहे. मी काय म्हटलं की हा जो पी बार आहे तो रिझल्टंट आहे कुणाचा? ह्या दोघांचा, पी एक्स आणि पी वायचा. सो पी बार असाच रिप्रेझेंट करतो ना आपण, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप. आता दोनच डायरेक्शन आहेत म्हणून इथं फक्त आय आणि जे असेल. ओके, बट आपला जो फॉर्म्युला आहे तो कुठला आहे? टॉर्क इज इक्वल टू पी साइन थिटा असं असतं ना. टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थिटा. सो टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थिटा जसं मॅग्नेटिकसाठी असतं तसं याच्यासाठी हे असेल. ओके, हाच फॉर्म्युला आपण व्हेक्टरमध्ये कसा लिहितो? टॉर्क इज इक्वल टू पी बार क्रॉस ई बार असं लिहितो. क्रॉस प्रोडक्ट का आला? कारण दोघांच्या मध्ये अँगल किती आहे? 90 आहे. आता हे फक्त सॉल्व करायचं आणि थोडंसं थिटा मिळतोय का चेक करायचं. सो टॉर्क तर आपल्याकडे दोन आहेत. सो दोन टॉर्क म्हणजे थोडक्यात T1 बार प्लस T2 बार ना. ह्या दोघांचा हा रिझल्टंट झाला असं आपण म्हणूया. सिमिलरली मला सांगा पी बार. पी बार आपल्याकडे कोण आहे? हा आहे बघा, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप आणि क्रॉस. आता ई बार म्हणजे कोण असेल? E1 आणि E2 असेल. ओके, मग आता E1 आणि E2 मध्ये कोण आपण म्हणूया? E1 बार प्लस E2 बार म्हणूया. बघा, E1 बार प्लस E2 बार. यस, करेक्ट. सो E1 आणि E2 ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. इथपर्यंत समजलं का? बघा, या वेक्टरबद्दल हे दोन वेक्टर्स लिहिले.
हा वेक्टर डायरेक्ट दिलेला आहे ना, हा वेक्टर बद्दल हे दोन वेक्टर्स लिहिले. आता मला सांगा ह्या दोघांची व्हॅल्यू अशी आहे, टो के कॅप मायनस टो के कॅप, शेवटी कॅन्सलच होणार ना बघा, टो के कॅप मायनस टो के कॅप, अरे हे तर कॅन्सलच होईल, सो 0 होईल ना. सो 0 इज इक्वल टू हे काय आहे, पी एक्स आय कॅप पी वाय जे कॅप क्रॉस E1 किती आहे बघूया आता, E1 ई आय कॅप आणि E2 किती आहे, प्लस √3 E1 जे कॅप. चालेल का बघा, √3 E1 सॉरी √3 ई जे कॅप आहे ते, √3 ई जे कॅप किंवा ई आय कॅप. √3 ई के कॅप किती आहे मला क्वेश्चनमध्ये, E1 जे कॅप, सो ई जे कॅप दिसते मला तिथे, ई जे कॅप √3 ई जे कॅप असं पाहिजे, असं पाहिजे. बघा सगळे व्हेक्टर्स कसे डिफाईन केले कळतंय का. हां, तर ही टास्क सोपी आहे, हे तर 0 मिळालं. फक्त महत्त्वाचं आता हे तुम्हाला काय माहिती आहे का, हाऊ टू सॉल्व दिस. याला काय म्हटलं जातं, क्रॉस प्रोडक्ट म्हटलं जातं. क्रॉस प्रोडक्ट कसा सॉल्व करायचा माहिती आहे, सांगतो. हे कधी बघितलं आहे का बघा, आय जे के, समजा एक वेक्टर ए एक्स ए वाय ए झेड, समजा एक आहे बी बी एक्स बी वाय बी झेड, असं असतं हे. मग हे मॉड सॉल्व करायचं आहे आपल्याला, डिटर्मिनंट म्हणतो ना आपण. सो हा डिटर्मिनंट आपला असा येईल आय जे के पी एक्स पी वाय पी झेड ई √3 ई, आणि हे 0 होईल कारण के नाही आहे तिथं. जसा इथं पण के नाही आहे, इथं पण 0 म्हणूया आपण. मग इथं पण के नाही आहे, हा तर काय 0 झाला. सो देअरफॉर 0 इज इक्वल टू, आता हे सॉल्व कसं केलं जातं, आय कॅप तर मिळणार नाही आहे कारण सगळे 0 - 0 झाले, मायनस जे कॅप पण मिळणार नाही आहे, 0 - 0 हे माहीत आहे ना. हे असं आणि हे तिरकस गुणाकार, पुन्हा हे असं, हे तिरकस गुणाकार. फक्त के कॅप मिळेल बघा, के कॅप पी एक्स √3 ई मायनस ई पी वाय असं मिळेल. ओके, सो 0 इज इक्वल टू आपल्याला हे मिळालं. ह्याच्यातनं ई कॉमन काढूया आपण. सो ई के कॅप आतमध्ये काय राहील सांगा मग, इथं √3 पी एक्स राहील आणि मायनस पी वाय राहील. ओके, अगेन हा 0ला जाईल ना, मग 0 इज इक्वल टू काय राहील, √3 पी एक्स मायनस पी वाय राहील. सो देअरफॉर इथं लिहितो मी √3 पी एक्स इज इक्वल टू पी वाय राहील. सो देअरफॉर पी वाय अपॉन पी एक्स √3 येईल का बघा, म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं पोचायचं होतं. सो थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ √3. येस करेक्ट, 60 डिग्री. हे ऑप्शन चेक करा. फक्त तो कशा पद्धतीनं आला बघा. थोडंसं तुम्हाला याच्यात मला काय सांगायचं आहे की वेक्टर रिझॉल्विंग एक कन्सेप्ट सांगायचे. अशावरून हा असा वेक्टर लिहिला जातो, हे एक सेकंड केस. याच्यावरून 2 वेक्टरची ॲडिशन होऊ शकते, याच्यावरून दिलेला डायरेक्ट वेक्टर लिहिला आहे अशी पण 2 ॲडिशन होऊ शकते, याच्यावरून 2 वेक्टरची ॲडिशन होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची क्रॉस प्रोडक्ट 2 वेक्टरचा हा असा सॉल्व करायचा असतो. त्यासाठी तुम्हाला स्केलर वेक्टरमध्ये हा क्रॉस प्रोडक्ट तुम्ही शिकलाय का बघा, किंवा डिटर्मिनंट तुम्हाला बेसिक सॉल्व करायला जर येत असेल तरी मी ही स्टेप सगळी केलेली आहे इथं. सो तुम्ही हे स्टेप बाय स्टेप चेक करा आणि जेवढं आहे ते बरोबर आहे का बघा. तर हा एक थोडासा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. अशा टाईपचे क्वेश्चन्स नसणार आहेत फारसे, थोडासा कमी वेळेत आपल्याला सुटण्यासाठी असे एवढे काय अवघड क्वेश्चन्स नसतील. बट तरीही लक्षात असू द्या, एखादा क्वेश्चन असा आला तर तो तुमचा वेळ घेणारा आहे आणि बऱ्याचसा वेळ घेऊन तुम्हाला तो सॉल्व करायला लागणार आहे. ठीक आहे, सो समजलं का बघा. सो बऱ्यापैकी मी जे इम्पॉर्टंट टाईप्स आहेत ते इथं घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुमचं काम काय, जो दिलेला DPP आहे तो DPP 1 to 1 सॉल्व करणे. त्याच्यात काही शंका आली तर ती मला विचारणे. ओके,
ॲज वेल ॲज त्या DPPचे जे काही सोल्युशन्स आहेत ते सुद्धा मी जर तुम्हाला हवे असतील तर प्रोव्हाइड करीन. बट तुम्ही ट्राय करा, मी त्याची सोल्युशन की देतो आहे. सो कीवरून आन्सर्स चेक करा, त्यातनं काही एखादं सोल्युशन हवं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला ते सोल्युशन डेफिनेटली प्रोव्हाइड करतो. बट DPP ट्राय करा सोडवायचा, राहू दे आता बाकीचं काही करत बसू नका, आता तेवढा वेळ पण नाही आहे. सो जस्ट ट्राय टू सॉल्व DPP ओनली. ओके, चला. सो थांबूया, आपण भेटूया पुढच्या लेक्चरला, पुढची कन्सेप्ट घेऊ. थँक्यू सो मच.